मी ना जायचा प्रयत्न केला ना तर एका बाईच्या वरती पाय पडला. ती रागवेल म्हणून मी पळून गेलो. मी ना इकडे एक पात्री नाटक बघायला आले इथे मुंबईत. मी माझ्या मुलाकडे आले. माझा मोठा मुलगा मोरू मुंबईत सेटल झाला ना, त्याच्याकडे आलोय. आपण का बदलायचं नाही का? मला ना आवडत बदललेलं. मोरूची मुलं मला म्हणतात, मला चिडवतात, मला लाज वाटते. माझी त्यांना लाज वाटते म्हणतात, आजोबा तुम्ही गुळीगुळीत गोटा करून घेराशेंडी कसली ठेवतात सध्याच्या काळामध्ये. बाकीची मुलं पण चिडवू लागली, ए चपट्या म्हणून. मोरू पण म्हणाला की तुम्ही उपरण धोतर नका घालू, तुम्ही पॅन्ट पुसत वेळ जीन्स टी शर्ट घाला, यू विल फील यंग. आता मला काय करायचं ना यंग फील करून. मोरू आणि म्हणाला तुम्ही केस वाढवा, केस मोठे वाढवा आणि त्याला तांबूस कलरचा कलर द्या, मेहंदी कलर द्या. जुने सारंगी वादकाचे असायचे ना तसे. मी म्हंटल नको. त्या मुलाने भरपूर आग्रह केला, शेंडी कापा शेंडी कापा. मी बोललो मी शेंडी तरी कापीन तर ड्रेस तरी बदलीन, दोन्ही एकदम नाही करणार. तसा मी हट्टी आहे. नातवंडाच्या आग्रहासाठी शेंडी कापली. आता दिसत नाही हो आतमध्ये. आता मी मिशी पण थोडी ट्रिम केली. आता मी घेरा पण ठेवला. मी घेराला शॅम्पू पण लावतो महिन्याच्या शेवटच्या शनिवारी. आता गोटाटाची फॅशन भरपूर झाल्या. तुमच्या सिनेमातलं कोण अमरीश पुरी नाही, अमरीश पुरी ना, शिवाय टेनिसचा चॅम्पियन अंद्रे आकाशे. मुलगा पुण्यातला असा अमेरिकेत सेटल झालाय. त्यांनी घेरे नाही ठेवले पण गोटे ठेवले. सध्याची फॅशन चालेल मला. मोरूची मुलं ना वेळ घालवायला चांगलं. एकदा ना मोरूच्या मुलांनी मला त्याच्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये घेऊन गेला, मला आणि काऊला. तिकडची सगळी मुलं म्युझियम मधल्या वस्तूकडे बघायची तशी आमच्याकडे बघत होती. हल्ली असे अवतार बघायला मिळत नाही म्हणाले. काऊला फार संकोच वाटला. काऊला लाजली ती, कारण तिला ह्यात ना लाजलं शोभत नाही, तरी ती लाजते. तिथे बसले. काऊ पुरस्कार घोषणा झाली की टाळ्या वाजवायचं बरं का, आज वेगळी दिसते वेगळी. आमचा मोरू आहे ना, मोरू त्याच्या बायकोचा ब्युटी पार्लर आहे, त्याला का फेशियल करून आली. आज इथे येताना रिक्षामध्ये दुसरीच बाई शेजारी बसल्यासारखं वाटत होतं. नाही येत मला कॉम्प्युटर. मोरूच्या मुलांनी प्रयत्न केला पण काय शिकवणार तो. आजी अबक माऊस असं म्हटल्यावर काऊ ओढून खुर्चीवर उभी राहिली. नाही म्हटलं नाही जमणार मला. नाही म्हटलं नाही जमणार मला. हो मला आठवतं ना, मला डोळे आलेले तर मी शेजारच्या कुलकर्ण्याला सांगितलं चिठ्ठीला डोळे विटले होते ना. मी म्हटलं रिस्पेक्टेड सर प्लीज एक्सक्यूज माय ऍब्सेंट. Respected sir, please excuse my absence today and tomorrow. My eyes have come. I shall attend office as soon as they are gone. डोळे आल्याची चिठ्ठी वाचून साहेबाच्या डोळ्यात पाणी आलंय. भारावून गेला अगदी बिचारा. भारावून गेला अगदी बिचारा. मी मोरूला म्हटलं मी मुलांचा अभ्यास घेतो, इंग्लिश घेतो. नको म्हणतो, त्याला माझ्या इंग्लिशवर कॉन्फिडन्स नाही. हल्ली आता मुलांची प्रगती पुस्तक पण नाही. आमच्या मोनू बहिण्याच्या लहानपणी प्रगती पुस्तक होती, पालकांची सही घ्यायचे ते. मी ना एकदा मोरूला ओरडलो होतो, अरे मोऱ्या गाडवा ते प्रगती पुस्तक पण डोळे पांढरायचे रे. अप्पा तुमचंच प्रगती पुस्तक आहे. मला जुन्या ट्रंकेत नेला. काऊ तिच्या नातवंडांना सांगते असल्या गोष्टी. नाही ती खूप मिशियस आहे. वेन नातवंडांना रिस्पेक्ट ठेवा ना माझ्याबद्दल. मी तुमचा वेळ नाही घेत. मी एक पात्री नाटक बघते ना, तिथे बाई बसले, तिथे बसू का? बसू. नंबर आहे ना लांब तर दिसत नाही.